वाजेगाव सरकार हे गाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे धनेगाव जय हनुमान सोसायटीमध्ये टावर इरफान डॉक्टर म्हणून आहे, त्या वस्तीमध्ये त्या टावरकडे जाणारा रस्ता कुठलाच नसताना सुद्धा पोलीस प्रशासनाला हाताशी धरली. गाववाल्याला हेच धरलं. आज 15 दिवस झाला आम्ही निवेदन द्यावं, कलेक्टर ऑफिसला 15 दिवसाखाली निवेदन दिलं. पोलीस प्रशासनाने सांगितलं आम्हाला कोर्टात जा. आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात हिअरिंग झाली. कोर्टानं जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला पार्टी करून त्यांना नोटीस दिली. 12 तारखेला उपस्थित करता आम्ही फिर्यादी म्हणून आणि इरफान टावरवाला म्हणून या सर्वांना कोर्टात बोलवलेलं आहे 12 तारखेला. ते हिअरिंग न होण्याच्या आधी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गाववाल्याला एवढं वेटीस धरलं त्यांनी की आमच्या 2-3 महिला काल वस्तीत गच्चा असल्यामुळं 50 ते 60 महिला कॉन्स्टेबल आणि सर्व कॉन्स्टेबल या लोकांनी दमदाटी केल्यामुळं 3 महिला आमच्या बेहोश झाल्या होत्या काल. त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचा इलाज एकदम 100% चांगला झाला. ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू कोणालाही काही होऊ नये. पण पोलीस प्रशासनाचा जे दमदाटी एका टावरच्या विरोधात आमचं गाव, ग्रामपंचायत, बचत गट सर्व परिसर असल्यावर बी एका वस्तीत त्याला सामाईन नेण्याकरता सरकारी रोड लागतो. कुठलाही टावर बसवायचा असेल तर रोड लागतो. मला शासनानं पूर्ण 100% परमिशन दिली. मला ग्रामपंचायतची गरज नाही, गावाची गरज नाही. तर गाववाल्याचे प्लॉट आहात, त्या प्लॉटामधून जबरदस्ती मोठ्या वंट्यांच्या मशिनी घालून त्याचे प्लॉट खराब केले. आजूबाजूचे 2 प्लॉट या प्लॉटमध्ये टावर बसण्याकरता इकडला 1200 फुटाचा प्लॉट खोदकाम करून त्या प्लॉटावर मटेरियल टाकलेलं आहे. त्याच्या बाजूची बिल्डिंग जे प्लॉटवाला आहे त्याची सुद्धा कंप्लेंट दिली आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला. आमची कंप्लेंट कोणी त्याला रिसिव्ह देत नाही त्या गोरगरीब लोकांना की माझ्या प्लॉटाला त्रास व्हायला आहे म्हणून. त्यांनी जेव्हा ग्रामीण पोलीस स्टेशनला धावा केली त्यावेळेस त्याची रिसिव्ह कोणी घेत नाही, त्याचं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही. त्या टावरवाल्याचं आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचं संगमत झाल्यामुळं धनेगावकराला त्यांनी एटीस धरलेलं आहे. असं किती जरी एटीस धरलं तर टावरच्या आजूबाजूची जागा आमच्या गावच्या गोरगरीब समाजाचे प्लॉट आहेत. त्याला कुठेही जायचं असेल तर कायदेशीर रस्ता लागतो आणि तो रस्ता नाही त्या टावरकडे जाणारा. आणि ते वस्तीतल्या टावर असल्यामुळं आमचा गाववाल्याचा विरोध आहे. त्यानं किती जरी स्वप्न बघितले तर त्याला आसमानमधून जरी पडतो म्हणलं तर त्याच्या टावरच्या जागेवर पडण्याकरता जागा त्याची नाही. त्याच्यामुळं ते प्रशासनानं, जिल्हा अधिकाऱ्यानं शिव मॅडमकडे आताच पत्र काढलेलं आहे. माझ्याकडे पत्र आलं होतं की आमचं म्हणणं ऐकून घेण्याकरता कलेक्टर शिव मॅडमनं आमची विनंती केलेली आहे. तर बघू पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही. पण आमचा निषेध म्हणजे निषेध. आमच्या माननीय मनोहर पाटील शिंदे यांनी आपल्याला सविस्तर निवेदन तसं दिलेलंच आहे, तोडी दिले, लेखी दिलेलं आहे. अतिशय अमानुषपणे त्याचा मनमानी कारभार प्रशासनाला धरून डॉक्टर इरफान हा आमच्या एरियामध्ये टावर बसवत आहे. त्याचे जे रेडिएशन निघत असतात त्या रेडिएशनमुळे तिथल्या आम जनतेला धोका निर्माण होऊ शकतो. तिथं गरीब वस्ती असल्यामुळे, अल्पसंख्याक मागासवर्गीय लोक असल्यामुळे त्यांनी जाणूनबुजून एक आमच्या लोकांना भेटीत धरून जाणूनबुजून आमच्यावर अन्याय चालू आहे. पोलीस प्रशासनाला आणि बऱ्याचशा भानगडी ग्रामपंचायतची कसली NOC नाही, ग्रामसभेचा ठराव नाही किंवा आम्हाला जे काही अधिकार दिलेले आहेत ग्रामपंचायतला म्हणून, पण त्याच्या कसल्याची दखल न घेता त्यांनी जाणून बुजून एक आमचे हॅरेसमेंट आहे. आमच्या बायका लेकरावर त्यांनी काल पोलीस प्रशासनानं बळजबरी केलेली आहे. कसल्याच सुविधा नसताना, कसलीच त्याला मागणी नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला जाणूनबुजून हॅरेसमेंट आणि आम्हाला तिथून आमच्या लहान लेकरांना रेडिएशनचा धोका असल्या कारणाने येणाऱ्या पिढीला धोका आहे आणि त्यामुळं आमचा सर्व गावकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे. आमचे माननीय मनोहर पाटील शिंदे यांनी अतिशय पोटतिडकीनं सर्व तहसीलला निवेदन दिलं, पंचायत समितीला दिलं, जिल्हा परिषद दिलं, कलेक्टर साहेबाला दिलं. पण ह्या सर्व प्रक्रियेमध्ये असताना आम्हाला कोर्टामध्ये सुद्धा दाद मागायला सांगितल्यानं आम्ही कोर्टामध्ये पण गेलो. पण सदरील व्यक्ती हा गुंड प्रवृत्तीचा असून त्यांनी पोलीस प्रशासना, ग्रामीण पोलीस स्टेशनाला हाताला धरून त्यांनी जाणून बुजून आम्हा गोरगरिबाच्या वस्तीमध्ये टावर बसून आमच्या येणाऱ्या पिढीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आम्ही तुमच्या मार्फत अशी आम्ही विनंती करतो गावकऱ्याच्या वतीनं की होणारा
जो काय होणारा जो येणाऱ्या काळात धोका आहे तो त्या इरफान पठाण या नावानं व्यक्तीनं रोखावा आणि आमच्या इथून टावर हलवावा अशी प्रशासनाला आमच्या मार्फत विनंती करीत